नमस्कार. गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण ओडिशा या राज्याकडे थोडंसं जाणार आहोत. ओडिशाच्या बातम्या किंवा तिथल्या घडामोडी आपल्याकडे म्हणजे राजकीय घडामोडी फारशा आपल्याकडे चर्चिल्या जात नाहीत. क्वचित प्रसंगी कधीतरी तो विषय होतो आणि तो संपून जातो. पण ओडिशाची यावेळची निवडणूक थोडी इंटरेस्टिंग असणार आहे, म्हणून थोडं आपण त्या निवडणुकीकडे बघायला हरकत नाही. पारंपरिकदृष्ट्या बघता ओडिशावरती खरं तर पहिल्यापासून काँग्रेसचं फार मोठं वर्चस्व होतं आणि काँग्रेसचे तत्कालीन ज्येष्ठ नेते बिजू पटनाईक ते स्वातंत्र्य सैनिकही होते, उत्तम पायलट होते, फायटर पायलट होते. इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यात त्यांनी मोठी कामगिरी बजावलेली होती आणि 1990च्या दशकामध्ये काँग्रेसच्या श्रेष्ठींबरोबर त्यांचं बिनसल्यामुळे त्यांनी ओडिशामध्ये वेगळी चूल मांडली आणि बिजू जनता दल हा नवीन पक्ष स्थापन केला. त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव नवीन पटनाईक खरं तर ते लंडनमध्येच राहत असत, तिथेच शिकले, तिथेच वाढले. त्यांचा ओडिशाच्या राजकारणाशी किंवा भारताच्या राजकारणाशी तसा काही संबंधही नव्हता. पण वडिलांच्या निधनानंतर ते इथे आले आणि त्यांनी पक्षाची धुरा हातात घेतली. साधारण 1997-98 जो तो काळ आहे आणि तेव्हापासून म्हणजे बिजू पटनाईक गेले त्यानंतर सर्वप्रथम ते लोकसभेची पोटनिवडणूक लढले, त्यात विजयी झाले. अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात ते मंत्रीसुद्धा केंद्रात राहिलेले आहेत आणि त्यानंतर सलग ते आत्तापर्यंत सरकारमध्येच आहेत. ओडिशामध्ये म्हणजे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवायचं सोडून विधानसभेची निवडणूक लढवून सलग 5 वर्ष 2004 पासून आत्तापर्यंत ते सलग 5 वेळेला मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत. म्हणजे पवन सिंग चामलिंग हे सिक्कीमचे जे मुख्यमंत्री होते तर देशातले सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद राहिलेले नेते म्हणून त्या पवन सिंग चामलिंग यांच्याकडे बघितलं जातं आणि त्यांच्यानंतर आता बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनाईक यांचा नंबर लागेल अशी जवळपास परिस्थिती आहे. 2019मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका तिथे लागोपाठच झालेल्या होत्या. याही वेळेला आता जवळपास अशीच परिस्थिती आहे. लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजतायत आणि ओडिशा विधानसभेची मुदत 2 जूनला वगैरे संपती आहे. पण विधानसभेची निवडणूक तिथे अद्याप काही जाहीर झालेली नाही किंवा त्यासाठी कुठले काही म्हणजे वेळापत्रकही अद्याप काही जाहीर झालेलं नाही किंवा त्याविषयी चर्चा पण नाही आहे. त्यामुळे आता सध्या तिथं जो काही झंझावात आहे तो लोकसभेच्या दृष्टीनंच आहे. आपण 2014 नंतरच्या 2 निवडणुका जर विचारात घेतल्या म्हणजे 2004ला बिजू जनता दलांनी भाजपबरोबर काडीमोड घेतला. त्याच्या आधी बिजू जनता दल आणि भाजप यांच्यात सख्य होतं, ते मित्रपक्ष होते. बिजू जनता दलांनी जरी भाजपबरोबर काडीमोड घेतला तरीसुद्धा भाजपच्या नेत्यांशी किंवा पक्षाशी त्यांनी वैरभाव ठेवून कुठले काही डिलिंग्स केले असं आपल्याला काही दिसणार नाही. म्हणजे भाजपबरोबर अंतर ठेवताना एखाद्या मुद्द्यावरती मुद्द्याधारित पाठिंबा देणं आणि त्यांच्या फक्त धोरणांना विरोध इतकं एक ॲक्युरेट पॉलिटिकल ॲक्युमेन पक्षांनी दाखवलेला आहे. तो नवीन पटनाईक यांचाही तो मुख्य म्हणजे विजय आहे. सलग 5 वर्ष मुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या नवीन पटनाईक यांनी त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षेला अन्य कुठलेही धुमारे फुटू दिलेले नाहीत. हेही त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणून नोंद करावी लागेल. अन्यथा देशाच्या राजकारणात आम्ही याव करू त्याव करू अशा कुठल्याही भपक्या मारण्यापेक्षा ओडिशाचा विकास हा एकच ध्यास घेऊन ते इथे काम करत आहेत. ओडिशाचा विकास किती झाला वगैरे याच्यावर चर्चा वेगळी होऊ शकते, परंतु राज्य सोडून त्यांनी अन्य कुठेही काही फोकस केलेला दिसणार नाही. 2014 नंतर ज्या वेळेला ते केंद्रात भाजपचं सरकार आलं त्याही नंतर आपण जर बघितलं तर भाजपबरोबर त्यांनी कुठेही पंगा घेतलेला नाही आहे किंवा भाजपबरोबर अकारण शत्रुत्व घेऊन कोणतीही वक्तव्य करणं किंवा काही कृती करणं हे त्यांनी पूर्णपणे टाळलेलं आहे. संसदेत असेल म्हणजे लोकसभेत असेल किंवा राज्यसभेत असेल बिजू जनता दलाचे खासदार अतिशय ॲक्युरेट पॉलिटिकल ॲक्युमेंट ठेवून भाषणं करताना आपल्याला कायम दिसलेले आहेत. म्हणजे एखाद्या मुद्द्याला विरोध करायचा असेल तर तो विरोध नेमका काय स्वरूपाचा आहे, त्यात पक्षाची भूमिका काय आहे आणि सरकारने बदल नेमके काय करायला हवेत इतकं स्पष्ट आणि सुस्वच्छ मांडणी त्यांचे खासदार करत असतात. पण 370 कलम हटवण्याचा विषय असो किंवा भाजपने घेतलेली आर्थिक धोरणं असोत संसदेमध्ये सरकारनी, तर त्याला पाठिंबा देण्याची भूमिका सुद्धा बिजू जनता दलाने ठेवलेली आहे. त्यामुळे विरोध करताना
आमचा विरोध करतानाही कुठेही त्यांनी तो गोंधळ होऊ दिलेला नाही आहे. त्यामुळे साहजिकच राज्यामध्ये सुद्धा एक ताळमेळ हा सरकार आणि केंद्र यांच्यामध्ये, म्हणजे ओडिशा सरकार आणि केंद्र यांच्यामध्ये काही प्रमाणात एक ताळमेळ आपल्याला दिसून येईल. मध्यंतरी ओडिशाला वादळाने मोठा तडाखा दिलेला होता. तर त्यावेळेला म्हणजे पहिल्यांदा ज्या वेळेला दिला तर बालासोर किंवा या सगळ्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं. ते लक्षात घेऊन राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्हींनी तिथे पुन्हा चक्रीवादळासारखी परिस्थिती उत्पन्न झाली तर काय स्वरूपाची उपाययोजना करावी याच्या काही गोष्टी ठरवून, योजना ठरवून, उपाययोजना करून त्या सगळ्या अंमलात आणल्या. त्यामुळे 2019-20च्या सुमारास जे चक्रीवादळ आलेलं होतं तर त्यावेळेला ओडिशामध्ये मोठी तबाही काही होऊ शकली नाही. म्हणजे असे काही दृश्य परिणाम हे ओडिशातल्या जनतेला काही ना काही प्रमाणात दिसत आहेत. केंद्राच्या वेगवेगळ्या योजना, म्हणजे अन्नधान्य पुरवठा असेल किंवा आरोग्य संदर्भातले असतील, अशा सगळ्या योजना राज्यात अतिशय उत्तम पद्धतीनं राबवल्या जातील याच्याकडे सुद्धा पटनाईक सरकार गांभीर्यानं लक्ष देतं. त्यामुळे बिजू जनता दल आणि भाजप हे एकेकाळचे मित्रपक्ष, या दोन पक्षांमधली लढत आत्ता इथे कशी होणार आहे हे फार म्हणजे उत्कंठावर्धक असणार आहे. 2014मध्ये म्हणजे ओरिसामध्ये ज्या 21 जागा आहेत त्यापैकी अर्थात सर्वाधिक जागा बिजू जनता दलाने घेतलेल्या होत्या. त्यावेळेला भाजपला अगदी 5 का 7 जागाच फक्त मिळू शकलेल्या होत्या आणि काँग्रेसला अवघ्या 2 जागा होत्या. पण त्यावेळची आपण टक्केवारी लक्षात घेतली तर बिजू जनता दलाला साधारण 40% मतं पडलेली होती. काँग्रेसला, आपल्याला आश्चर्य वाटेल पण साधारण 25% मतं मिळालेली होती लोकसभेला आणि भाजपला अवघी 22% मतं होती. मित्रांनो, हे चित्र 2019मध्ये पूर्णपणे पालटलं. बिजू जनता दलाला लोकसभेला 2019च्या निवडणुकीतली मतांची टक्केवारी ही 42% वगैरेच राहिलेली आहे. पण भाजपला इथे मोठा अपसरेश, म्हणजे 16%, जवळपास 38-39% मतं भाजपला मिळालेली होती. आणि त्याच वेळेला काँग्रेसची घसरण मात्र 25%वरून 13%वर आलेली होती. म्हणजे आजही ओडिशामध्ये काँग्रेसचा काही एक वोटर बेस नक्की आहे. पण हे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना माहिती आहे का? पूर्वी ओडिशातून येणाऱ्या काँग्रेस नेत्यांची एक जंत्री मोठी असायची. तालेवार नेते असं त्यांचं वर्णन करायला आपल्याला हरकत नाही, अशी तिथे होती. आज ओडिशातले नेते सांगा काँग्रेसचे तर आपल्याला सांगताही येणार नाही, इतकी दुर्दशा तिथे होऊन गेलेली आहे. भाजपची आणखी एक खेळी इथे आपण लक्षात घ्यायला हरकत नाही. आपल्या विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याही ओडिशाचाच आहेत. त्यामुळे भाजपच्या दृष्टीनं विचार करताना तिथे तोही एक ट्रम्प कार्ड भाजपकडे असणार आहे की अशा आदिवासी समाजातल्या एका महिलेला एवढ्या राष्ट्रीय स्तरावरचा सन्मान पक्षाने मिळवून दिलेला आहे. आत्ता राज्यसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात आपले रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, खरं तर वैष्णव हे IAS आणि ते ओडिशामध्येच सेवा बजावत होते आणि तिथून ते आता केंद्रात मंत्री म्हणून आलेले आहेत. बालासोर दुर्घटनेत त्यांनी केलेलं काम तिथल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. अशा वैष्णव यांना भाजपने ज्यावेळेला राज्यसभेसाठी ओडिशातून उमेदवारी दिली त्यावेळेला बिजू जनता दलाने कुठेही खळखळ किंवा विरोध न करता बिनविरोध त्यांना निवडून देण्याची भूमिका घेतलेली होती. हा जो एक पॉलिटिकल अक्युमेन नवीन पटनाईक यांच्याकडे आहे किंवा त्यांच्या पक्षाकडे आहे तर तो फार वाखाणण्यासारखा आहे. म्हणजे संघर्षापेक्षा सहकार्यावरती भर देऊन सुद्धा मित्रपक्षाची अडचण करता येऊ शकते हे सुद्धा ते वारंवार या पद्धतीने दाखवत असतात. म्हणून त्याच्याकडे आपण गांभीर्याने बघायला पाहिजे. असं असतानाही 2014च्या तुलनेत 2019मध्ये भाजपची कामगिरी तिथे सरस ठरलेली होती आणि 2 आकड्यापर्यंत ते आलेले होते. आता या वेळेला मात्र परिस्थिती फार बदलली आहे अशातला भाग नाही. बिजू जनता दल आणि पटनाईक यांनी तिथे काही विकास कामांवरती भर दिलेलाच आहे. म्हणजे जगन्नाथपुरीचं जे धाम आहे आपल्या 4 धामपैकी ते सगळ्यात प्रमुख, तर ते धाम किंवा तो जो मंदिर विकासाचा कार्यक्रम आहे तो तिथे आता पार पडलेला आहे. पटनाईक यांचे PA आणि एकेकाळचे IAS अधिकारी VK पांडियन यांनी एक हाती तो सगळा कारभार पार पाडलेला आहे. तिथे म्हणजे विकास काम ते सगळं पार पडले आणि अतिशय सुंदर अशा स्वरूपाची तिथे रचना सगळ्यात झालेल्या आहेत. ते विकास काम जवळपास आता पूर्णत्वास गेलेलं आहे. तिथे हजारो लोक आता येत आहेत. तिथे पुढच्या काळात ते वाढणार आहे. म्हणजे राम मंदिराच्या पार्श्वभूमीवरती खरं तर जगन्नाथपुरीचं प्रमोशनसुद्धा करता आलं असतं, परंतु त्यामध्ये काही प्रमाणात का असेना नवीन पटनाईक यांचं सरकार मात्र थोडं अपयशी ठरलेलं आहे. पण पुढच्या काळात ते कामही लोकांपुढे येईल.
आता बिजू जनता दलामध्ये एक थोडीशी नाराजी आहे आणि त्याचं कारण सुद्धा हे विखे पांडियन आहेत. विखे पांडियन हे नवीन पटनाईक यांचे पीए आहेत, पण विरोधकांचं किंवा तिथल्या लोकांचं म्हणणं असं आहे की हे पांडियन सध्या डिफेक्टो मुख्यमंत्री आहेत आणि त्याचं कारण असं की पटनाईक यांची प्रकृती गेले काही काळ ही बरी नाही आहे. म्हणजे ते फिरतायत राज्यात, कुठे कुठे जाऊन लोकांच्याशी भेटणं बोलणं किंवा काही कामं पाहणं वगैरे हे ते करत असले तरी त्यांची प्रकृती तेवढी काही ठीक नाही आहे. त्यामुळे त्यांच्या वतीनं सगळे पक्षाचे निर्णय आणि सरकारचे निर्णय हे पांडियन घेत आहेत आणि असं सूचित केलं जातं आहे किंवा पांडियन आणि पटनाईक यांचं जे सगळे इक्वेशन आहे ते लक्षात घेता बिजू जनता दलाची सगळी सूत्र ही या पांडियन यांच्याकडे येतील अशा स्वरूपाची धास्ती बीजेडीमधल्या अनेक नेत्यांना वाटती आहे. मी आपल्याला बीजेडीचे तरुण तडफदार असे राज्यसभेचे सदस्य माहिती असतील, डॉक्टर सस्मित पात्रा आहे किंवा असे तिथे खरोखर अभ्यासू हुशार त्या संस्कृतीत मिसळलेली अशी बिजू जनता दलाची एक खरं तर चांगली फौज फळी बिजू जनता दलाकडे नक्की आहे. परंतु या सगळ्यांना आता परत पांडियन यांच्या हाताखाली काम करावं लागेल का, ही पण एक धास्ती आहे. शेजारचा उत्तर प्रदेश आहे किंवा देशात अन्य ठिकाणी ज्या काही विकास कामं ज्या वेगानं होत आहेत त्या वेगात ओडिशामध्ये गेल्या पाच वेळेला ज्यावेळेला नवीन पटनाईक मुख्यमंत्री आहेत तर त्यांच्या या 5 वेळेच्या एकूण कारकिर्दीमध्ये ओडिशाला ज्या प्रमाणात विकास कामं व्हायला पाहिजे होती त्या प्रमाणात ती झालेली नाहीत, अशी सुद्धा टीकेची धार ही गेल्या 6 महिन्यात वारंवार वाढती आहे. त्यामुळे एक अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर तिथे काही नवीन पटनाईक यांना दिसेल का, नवीन पटनाईक यांच्या बाबतचा किंवा बीजेडी बाबतचा असा सुद्धा एक भाग आहे. त्याच वेळेला ओरिसातल्या अनेक प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने ज्या पद्धतीनं वेगानं काही पावलं टाकलेली आहेत किंवा ते पूर्ण व्हावेत म्हणून ते जे प्रयत्न केलेले आहेत, एका अर्थाने भाजपने सुद्धा राज्य पातळीवरती पक्षाला अतिशय चांगल्या पद्धतीनं मोबिलाइज केलेलं आहे. त्यामुळे पक्षातली काहीशी ही नाराजी आणि दुसरीकडे भाजपच्या लोकल नेतृत्वानं विकास कामा लोकांपर्यंत नेण्यासाठी किंवा सरकारच्या योजना लोकांपर्यंत नेण्यासाठी चालवलेली धडपड, या दोन्हीचं काही एक नातं या सगळ्या निवडणुकीशी यावेळेला राहणार आहे. अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर खरं तर कुठल्याही सरकारला नेहमीच हा येत असतो, तसा पटनाईक यांच्याबाबत कधी दिसून आलेला नाही. गेली 5 वेळेला तरी तो दिसलेला नाही. भाजपचेच ओडिसातले एक अतिशय वरिष्ठ नेते ते काही मध्यंतरी पुण्यात आले होते, त्यावेळेला जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला ते बोलताना असंच फक्त म्हणाले की ओरिसाची लोक ही स्थितिशील आहेत, गतिशील नाहीत, त्यामुळे ती सहज आणि पटकन परिवर्तनाला तयार होत नाहीत. मग या वेळेला तरी असं काही परिवर्तन दिसणार आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. याचं कारण असं आहे की बीजेडीमध्ये आता थोडी चलबिचल किंवा अस्वस्थता ही दिसती आहे आणि ते पक्ष नेतृत्वाविषयी आहे. सध्या म्हणजे अगदी गेले 6-7 महिने हे विखे पांडियन फार ॲग्रेसिव्हली राज्यात वेगवेगळी कामं व्हावीत म्हणून सतत फिरताना अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन, म्हणजे एखादा मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं कामं करेल तर त्या पद्धतीनं हे विखे पांडियन हे सगळं करताना दिसत आहेत. पक्षाच्या सगळ्या महत्त्वाच्या बैठकांना ते उपस्थित असतात. पक्षाचे अनेक निर्णय हे काय स्वरूपाचे असावेत या स्वरूपाचं सुद्धा डिक्टेशन ते देतात. त्यामुळे कुठे ना कुठेतरी का असेना पण ती एक चलबिचल ही या बिजू जनता दलात यावेळेला दिसती आहे. आणि एकूणच मुख्य म्हणजे काँग्रेस हा तिथला खरं एक चांगला फॅक्टर, परंतु आपलं अस्तित्वच काँग्रेसला शोधावं लागते इतकी परिस्थिती काँग्रेसमध्ये आत्ता सध्या आहे. म्हणजे बिजू जनता दल असेल किंवा भाजप असेल तर या दोनही पक्षांना मुद्द्याधारित काय आपण ज्याला म्हणतो विरोध करू तर अशी मोठी स्पेस ओडिशामध्ये असताना सुद्धा इथे काँग्रेस हे विरोधकाची भूमिका निभावण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे. त्यामुळे तर 2014 नंतर 2019मध्ये काँग्रेसची मोठी म्हणजे 12-13% घसरण होऊन गेलेली आहे. आणि आता केंद्रीय स्तरावरती काँग्रेसमध्ये जी काही घसरण सुरू आहे तर त्याचे काही ना काही परिणाम हे ओडिशामध्ये सुद्धा होत आहेत आणि पुढच्या काळात ते होणार आहेत. सध्या तरी ओडिशामध्ये अशा स्वरूपाचं म्हणजे पक्षांतर बीजेडीतून बीजेपीमध्ये आले, बीजेपीमधून कुठेतरी गेले वगैरे असं सध्या चित्र कुठे नाही. बीजेपी आणि बीजेडी या दोन्ही पक्षांची मोर्चे बांधणी आत्ता तरी अतिशय ठाम आहे. पण यावेळेला
भाजपने एक चंग असा बांधलेला आहे की ओडिशामध्ये BJDला आपण मागं टाकायचं आणि मागच्या म्हणजे 2019च्या निवडणुकीत आपण 39% आलेलो होतो आणि BJD 42% होता. तर यावेळेला ही मतांची टक्केवारी 45% पुढे नेण्यासाठी प्रत्येक मतदारसंघ वाईज भाजपनं ती आखणी केलेली आहे. त्यामुळे या दोन मित्र पक्षांच्या लढतीचं चित्र पुढच्या वेळेला कसं असणार म्हणजे 2024च्या निवडणुकीत. आणि आपण जर बघितलं की भाजपचे नेते असतील किंवा बिजू जनता दलाचे नेते असतील प्रचारसभा किंवा आत्तासुद्धा तर तुम्हाला तिथे अजिबात एकमेकांवरती तोफा डागणे, टीका करणे अशा स्वरूपाच्या कुठल्याही गोष्टी तुम्हाला तिथे आत्ताही दिसत नाहीत. त्यामुळे येत्या काळात निवडणुकीच्या काळामध्ये कोणते मुद्दे घेऊन भाजप किंवा BJD या निवडणुकीत उतरणार हे बघणं अतिशय रंजक असणार आहे. मित्रांनो, ओडिशाची निवडणूक ही याही अर्थाने की 5 वेळेला सर्वाधिक म्हणजे आता 2 नंबरचे असे नेते की मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि विकास कामांच्या व्यतिरिक्त अन्य काहीही न बोलणारे असं एक नेतृत्व आणि त्यांच्या खालचा एकसंध पक्ष आणि त्याच्याबरोबरीचा दुसरा मित्रपक्ष या 2 मित्रपक्षांमधली ही लढत म्हणून थोडी वेगळी असणार आहे. आज त्याचा एक गोषवारा आपल्यापुढे मांडलेला आहे. मित्रांनो, आजचं आमचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं तुम्ही आम्हाला जरूर सांगा. तुमच्या सूचना प्रतिक्रियांचं मनापासून स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गोदस्कोप. धन्यवाद.